रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आलास दत्तवाडमध्ये निघणार धूर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आरक्षण जाहीर। शिरोळीतील तहसील कार्यालयातील पहिल्या मजल्यावर सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समितीतील 14 गणांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल कुमार हेळकर, निवडणूक नायब तहसीलदार विनायक कोलवकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले। प्रथम अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांकानुसार कोथळी व अब्दुल्लाटसाठी आरक्षित करण्यात आले। यानंतर यामधून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या। शालेय विद्यार्थी वंश गुरुप्रसाद सोहोनी व विद्यार्थिनी तृषा सागर पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली। यामध्ये अनुसूचित जातीसाठी कोथळी महिला मतदारसंघ आरक्षित करण्यात आला, तर अब्दुल्लाट अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षित राहिला। यानंतर शिल्लक राहिलेल्या 12 गणांमधून ओबीसी साठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या। यामध्ये ओबीसी साठी नांदणी, आकीवाड आणि अर्जुनवाड यांचे आरक्षण निश्चित झाले। पंचायत समितीसाठी गणनिहाय आरक्षण असे: जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण शिरोळ सभापती सर्वसाधारण, जिल्हा परिषद दानोळी अनुसूचित जाती महिला, पंचायत समितीसाठी दानोळी सर्वसाधारण महिला, कोथळी अनुसूचित जाती SC महिला, जिल्हा परिषद उदगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC, पंचायत समितीसाठी उदगाव सर्वसाधारण महिला, अर्जुनवाड सर्वसाधारण महिला, जिल्हा परिषद आलास सर्वसाधारण, पंचायत समितीसाठी आलास सर्वसाधारण, गणेशवाडी सर्वसाधारण महिला, जिल्हा परिषद नांदणी अनुसूचित जाती ST महिला, पंचायत समितीसाठी नांदणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चिपरी सर्वसाधारण, जिल्हा परिषद यड्राव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला OBC, पंचायत समितीसाठी यड्राव सर्वसाधारण, शिरडोण सर्वसाधारण महिला, जिल्हा परिषद अब्दुल्लाट अनुसूचित जाती महिला, पंचायत समितीसाठी अब्दुल्लाट अनुसूचित जाती सर्वसाधारण, आकीवाड नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, जिल्हा परिषद दत्तवाड महिला सर्वसाधारण, पंचायत समितीसाठी दत्तवाड सर्वसाधारण, टाकळी सर्वसाधारण। दरम्यान शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी मिळणारा विविध वित्त आयोगातून निधी हा थेट ग्रामपंचायतीला प्राप्त होत असल्यामुळे पंचायत समितीला मिळणारा निधी कमी झाला। याचा परिणाम आज पंचायत समिती आरक्षण सोडतीवर दिसून आला। आरक्षण सोडती सभागृह अक्षरशः इच्छुकाविना ओस पडले। प्रशासकीय अधिकारी वगळता एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकंच इच्छुक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। त्याच्यामध्ये काही 1-2 गाईडलाईन नवीन आहेत की ज्या कोणाचं कन्फ्युजन असेल किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये आपण करूया। माननीय निवडणूक आयोग महाराष्ट्र म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं स्टेट इलेक्शन महाराष्ट्र यांचं एक पत्र आलेलं आहे 29 ऑक्टोबरला। या पत्रानुसार त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सध्याची जी निवडणूक आहे 2025 ही प्रथम निवडणूक म्हणून जाहीर करण्यात येते आणि ग्राह्य धरण्यात येते। याच्या अगोदरचं जे काय आहे चक्राकर आरक्षण असेल किंवा इतर काही अटी शर्ती असतील किंवा काय, तर त्याच्याकडं कुठल्याही गोष्टीचं न पाहता किंवा त्याच्यावरनं कुठलंही गृहीत न धरता ही निवडणूक पूर्णतः नवीन आणि पहिली आहे या पद्धतीनं आपल्याला कामकाज करायचं आहे आणि त्या पद्धतीनंच आज आपल्याला जे 14 निर्वाचन गण आहेत त्याचं सोडत काढायचं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं ही आपल्याला नवीन आलेली अपडेट आहे, कारण याच्यामध्ये बरेच मध्यंतरी थोडंसं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, त्याच्यानंतर काय त्यांनी सुचवलं, इलेक्शन कमिशनने काय सुचवलं,